श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे खूप सुंदर सुंदर अनुभव तर नक्कीच येत असतात. कारण श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीच कोणत्याच भक्ताची केलेली सेवा वाया जात नाही. स्वामी हे नेहमी एकदा जरी एखाद्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थांचं नाव घेतलं तरी देखील त्याला योग्य वेळ आली की त्या नाव घेतल्याच्या बदल्यात स्वामी खूप काही देत असतात. मग तुम्हीच विचार करा, एखादा भक्त जर स्वामींचं सतत भक्ती करत असेल तर त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार कशा प्रकारे होतील. साक्षात स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर राहत असतात आणि पावलोपावली आपल्या भक्तांचे रक्षण देखील करत असतात. स्वामींची सेवा करत असताना प्रत्येक भक्तांना आलेले अनुभव हे भक्तांच्या तोंडूनच आपल्या चॅनलवरती ऐकायला भेटत असतात. त्यामुळे नेहमी स्वतःचे अनुभव स्वतःच्या भाषेमध्ये मांडलेले आहेत आणि ज्या लोकांना असं वाटतं की स्वामी हे असे चमत्कार करू शकत नाही तर त्यांनी एकदा आपल्या चॅनलवरचा प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक अनुभव लक्षपूर्वक ऐकायचा आहे. कारण सांगताना त्या भक्तांच्या मनाची अवस्था बोलण्याची जी पद्धत आहे ते खरोखरच आत्मविश्वासाने भरलेली असते. कारण तो अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला असतो की स्वामी शक्ती काय आहे आणि स्वामी जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये आले तर काय होऊ शकते. अशक्य गोष्टी शक्य होत असतात. कारण श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत, या जगाचे चालक मालक पालक आहेत. त्यामुळे तर ते नेहमी आपल्या भक्तांना म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि नेमके त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी राहत असतात आणि प्रत्येक भक्तांना अद्भुत असे अनुभव देत असतात. चला तर मग आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेला आहे. तर त्या ताईंचं नाव हे जया गायकवाड आहे आणि त्या अहिल्यानगर येथील राहणारे आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी अजून सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. हॅलो. हा बोला ना ताई. हा, मला अनुभव सांगायचा होता. बरं बरं ना. पहिले हा पहिले सांगितलेलीच ना तुम्हाला अनुभव. बरं बरं. नाव सांगायचंय का ताई? जया गायकवाड. हा जया गायकवाड. हा 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 बोला बोला ताई. आणि जिल्हा तालुका हा आठवलं ना. जिल्हा तालुका काय सांगायचंय का? अहिल्यानगर जिल्हा. बरं बरं बस झालं मग. मग काय झालं आता सांगावं, लय दिवस झालं नाही सांगितलं. सांगायचं नव्हतं एक येऊसदवर, पण म्हणलं जाऊ द्या, दम निघत नाही ना माणसाला आल्यावर. स्वामी बोलाच तशी आहे ना ताई. हा, मी ना कामाला आले कृपया हा सांगावं. हा 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 काय आले अनुभव? अनुभव अहो, मी म्हणलं म्हणजे स्वामींपाशी बसले माझ्या मुलीच्या लग्नाला 2 वर्ष झाले ना. हा हा मी आपल्या स्वामींना म्हणले की नाही का, मी जर 1 लाख मंत्राचा जप केला तर माझ्या मुलीला बाळ होईल का बरं. हा हा तर फुल पडलं नाही का टपकन. अरे वा. आणि दुसऱ्या दिवशी दिव्यात आहे का नाही गणपती तयार झाला. अरे वा, म्हणजे झाला कौलवर कौल, 2 कौल दिले तुम्हाला. बरोबर आकार सगळा गणपती पूर्ण तयार झाला नाही का. हा 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 त्याच्यानंतर बघा आता ध्यानात येत नाही ते एकाएकी बरं का. आणि इकडे ना म्हणजे बाहेर कामाला आलेली बरं का. हा हा मी काय केलं, स्वामींचा फोटो घेतला. त्या दिवशी स्वामी इतकं स्वामीला रडायला आलं आणि चेहरा झालता. आणि तिथल्या बाहेरला म्हणलं बघा माझे स्वामी रडत आहेत म्हणलं आज नाही का. बापरे, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे तसं म्हटल्यानंतर का?
नाही आधीच लय चेहरा असा रडायला आल्यावर झालता फोटोतला. आणि आता बाहेर घर सोडून जायचं म्हणल्यावर माणसाला वाईट वाटतं ना थोडं. हो 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 फोटो आली आणि आज बसली ती पिकअप मध्ये गाडीत. हा. तर माझ्या पाठीमाग पिकअप मध्ये स्वामींचा फोटो डोक्यावर. अरे वा. म्हणजे मी हायच का नाही. हा तुमच्या बरोबरच. हा. हा हा हा. मी इथं आल्याच्या नंतर मी आता ना म्हणजे मी डाउनलोड कसे केले बरं का, मी ते युट्यूब मधलं बघूनच केले. पण असे अध्याय विद्या काय नाही केले डाऊन. ते केले साळ अमृताचे ते डाउनलोड. त्यात झालं मी जे अध्याय डाऊन केले ते डाउनलोड केलेत का, मी मला येत पण नाही माझे स्वामी होऊन दे किंवा मला वाचा येत नाही ना. झाले त्यात आले जी परत नंतर नाही इकडे युट्यूबला बघतो ना, त्यात म्हणते स्वामी तू 10व्या अध्यायाचं ही कर, पारायण कर. 11व्या अध्यायाचं पारायण कर. बरोबर 30 अध्याय आलेत माझ्या ह्याच्यात. अरे वा. म्हणजे त्यांनी नेमकं ज्या गोष्टीची गरज होती तेच तुम्हाला पाठवलं. गुरुचरित्राचा 18वा अध्याय तेव्हा आलाय की सगळे जेवढे म्हणतात ना स्वामी, आणि मी लगेच तिकडं बघत ते आलेले आहेत. म्हणजे मला डाउनलोड केला म्हणजे यायला लागलं करायला, मला आनंद झाला. म्हणजे लय मोठे मला तर वाचा येत नाही म्हणलं. आपले आता वाचायचे नसते नाही का. आणि ते पण मी त्याच्या महाग बरोबर. अरे वा. किती छान ताई. म्हणजे तुमची प्रत्येक गोष्ट स्वामींनी लगेच ऐकलं. म्हणजे जे महत्वाचं आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचवलं. हा. मी ना आता मी कामाला आलो तर ना फुलाचं एक झाड नाही, झुडप नाही, काही पण नाही. मी पाठ उठल्याच्या नंतर मी काय केलं, उठल्या ते नाही का एका मागे एका लावले आपले अध्याय वाचलेले सगळे ऐकले. त्याच्यानंतर हिला तारक मंत्र लावला म्हणजे केलेला आणि मी म्हणायला लागले इतका फुलाचा सुगंध आला 2 ते 3 मिनिटं. अरे वा. गप्पा सुगंध आला. तर मी आमच्या नवऱ्याला म्हणलं अहो स्वामी आले म्हणलं ना का. बरोबर आहे. हा. इथं झाड नाही, झुडूप नाही, कुठून इथं फुलाचा सुगंध येणार आहे. हो ना, बरोबर आहे ना. आणि तेव्हा फुलाचा सुगंध चाफ्याच्या फुलाचा येत होता. अरे वा. म्हणजे तुमच्या आसपास स्वामी होते ताई. हा मला जाणवलं पण ते. अशी गार हवा आली आणि त्याच्यात आले 2-3 मिनिटच असा वाचले आला. आता ते स्वामी तर एक म्हणजे सांगतात की माझी नुसती जरी झुळूक जरी आली एखाद्याच्या मनाला, चेहऱ्याला जरी स्पर्श करून गेली तरी मी तिथे असतो. इथे तर स्वामींनी अगदी त्यांच्या आवडीचा सुगंध तुमच्यापर्यंत पोहोचवला. मला तर म्हणजे मी आता जरा टेन्शन मध्येच असते थोडीशी. काही जरा खर्च झालं या लग्नाने. टेन्शन मध्ये असते. मी आपले नसते त्याचं निवारण करायचे अध्याय ही बघत असते ना आपली सारखी. नाही टेन्शन घ्यायचं नाही ताई. कारण करता करविता स्वामी आहेत आणि ते आपल्या पाठीशी असल्यानंतर टेन्शन घेऊन काय उपयोग आहे का सांगा बरं. आलं टेन्शन समजा तर आपल्या स्वामींचं नाम जप करत राहायचं. जप सारखं आहे. आणि एक दिवस पण काय झालं माझ्या लय असं म्हणजे छातीत दुखतच बरं का. तर त्या दिवशी मी ना 11 वाजता मी असं खुरपाय गेले आणि नंतर आले घरी. पण माझी एक साईड दुखायची. मला लय रक्त आलं त्या दिवशी. मी म्हणलं मी इतकं स्वामी करते, मी आले आता पोटाच्या पाठीमागं. राहू द्या म्हणलं माझं दुखायचं नाही का. राहू द्या. मी काय केलं तारक मंत्राचं पाणी 11 वाजता पिलं. आणि ते पाणी मी पिणे करून आज माझ्या जवळजवळ 6-7 दिवस झालं माझ्या एक लकभर बी चमका नाही. अरे वा. हा. ते मला त्याचं विशेष वाटलं म्हणजे नाही का. मी म्हणले म्हणजे मला रडायलाच आलं. मी नाही का वाईट वाटलेलं आहे मनाला म्हणून मी लय रडले. मला पाणी करता डोळ्यातून पाणी थांबलं ना माझ्या. अहो ते एक नातं असतं ना जवळचं, त्याच्यामुळे ते नात्यानं नातं आपलं वाढत गेलं ना. स्वामींचं तुमचं एक नातं वेगळंच झालं ना. त्याच्यामुळे किती पण आपल्या जवळच्या व्यक्ती जवळच रडायला येतं ना. येतं काय सांगायचं. एक दिवस मला लय माहेरची आठवण आली. मला आई वडील नाहीत ना आता. नाही ये म्हणले कोणी, मग मला आलं रडायला दिवाळीला. आणि दिवस झोपली अशी दुपारची. आमच्या म्हणजे माझ्या माहेरात पिराचं मंदिर आहे. तिथं मी गेले माहेराला म्हणजे चुकून कशी गेले काय माहिती तिकडं त्या वाटत.
तिकडे गेलो आणि स्वामीला कवाळलं होतं. म्हणलं आता तुम्ही माझा भाऊ नाही का, मी कशी म्हणतात ते तुम्हीच माझं सगळं. आणि मी दुपारची झोपल्याच्या नंतर माझ्या स्वप्नात असे स्वामी आले, पीर बाबाचं मंदिर खाली आणि वरती स्वामींचा फोटो लय मोठा. पिराजी हा त्याच्या मी म्हणते असं कसं काय शक्य आहे, स्वामी तर पीर बाबा तर म्हणजे हे येतं ना, आणि स्वामी त्यांच्या ह्याच्यात कसं काय मंदिरात वरती मला दिसतोय माहेरात गेले होते मंदिरात स्वामींचं. स्वामींनी प्रत्येकाची रूप धारण केलीत ना हो ताई. हा, आणि त्या दिवशी माझ्या नवऱ्याने मला ना 600 रुपये दिलं बरं का. म्हणजे साडी 600ची साडी आणायला गेलती मी. 600ची साडी घेतली आणि माझ्या नवऱ्याने मला 600 रुपये दिलं त्या दिवशी. स्वामींनी दिलेत मला वाटतं. नाही तसंच असतं ताई. आता तुमची इच्छा बघा ना, होती ना तुम्हाला माहेराला कोणी नाही काही नाही, मग ती तुमच्या मिस्टरांच्या मनात ते स्वामींनीच निर्माण केलं की हे घे तुला साडीला पैसे, आणि मुलाने पण म्हणजे ती स्वामींचीच लीला ना हो ताई. अहो माझी पोरगी सुद्धा चक्की झाली मला, म्हणजे काय मम्मी तू भक्ती करते. आज तिला नाही देवाचं आवडत, पण ते गणपती बघितला मी तिच्या देतात म्हणलं बस इथं मी काय जप करते. मी म्हणलं स्वामी मुलीला बाळ होईन का हो, मी 1 लाख मंत्राचा जप केल्यावर तिचं देखतच फुल पडलं. अरे वा. तिला पण सांगा नाम जप करायला. अहो मी ना गावात आहे ना कमीत कमी 7-8 जणी केल्यात तयार. सगळ्या गुरुवारी माझ्या जरा मठात येतात. तिला काय म्हणा तुम्ही तुमच्या मुलीला, जर विश्वास नाही ना तिला, पण जेव्हा तिला खुश खबर भेटेल तू आई होणार आहे तेव्हापासून तरी नाम जप कर. अहो लगेच तिला कळलं तिला मावला यायचं. ती लगेच म्हणजे तिच्या सासरच्या निघल्या. मी दवाखान्यात नेले तिथं नाही फरक पडला. आधी बघितली दवाखान्यात तिथं पण नाही, पण डायरेक्ट ती स्वामीला ती फोटो टाकल्याच्या नंतर तिच्या सासरच्या निघल्या ना तिला. म्हणजे मी म्हणलं दाखवून का होईना दिल्या असं म्हणजे. आणि मी तुम्हाला नको म्हणलं माझा मिक्सर बिघडला होता मागली. अहो 7 महिने मिक्सर बंद पडलेला. मी म्हणलं स्वामी आपल्याला दिवाळीचे लाडू करायचे आता, आपल्याला तर मिक्सर नाही. मी घेतला मिक्सर 8 वाऱ्या चालू पण केलेला आहे मी लय वाऱ्या. मी म्हणलं आता लाडू करायचे म्हणले आपल्याला स्वामी थांबा बरं मिक्सरवर. मग ते 11 वेळेस म्हणले का श्री स्वामी समर्थ हात ठेवून जोडला ठेवून लगेच मिक्सर चालू झाला. किती विशेष आहे म्हणजे विशेष म्हणजे असं मनाला. मी अगं शेजारीला म्हणलं एक शेजारी यायची ना मिक्सर वाटा मी तुला बिघडला म्हणायचे. मी म्हणलं माझा मिक्सर स्वामींनी नीट केला. हो बरोबर आहे ना, स्वामींनीच नीट केला ना तो. म्हणजे विशेष घडतं बरं का काही पण आपल्या आयुष्यात. अहो ते घडतं म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक बरोबर आहेत. या जगाचे चालक मालक पालक बरोबर असल्यानंतर काय घाबरायची गरज आहे सांगा बरं. अद्भुत असे चमत्कार नक्कीच होणार ना. बघा ना मी ती फुल मागितल्याच्या नंतर लगेच गणपती आला दुसऱ्या दिवशी. म्हणजे मला दाखवून दिलं होणार आहे म्हणून. नाही का नाही. हो अगदी 100% होणार आहे. तर का स्वामींनी फुल पडलं म्हटलं ना, आणि लगेच पडलं ना हो ताई. लगेच पडलं. म्हणजे लवकरात लवकर. म्हणजे कसं असतं जर फुल पडायला थोडासा उशीर लागला ना तर थोड्या उशिराने खुशखबरी भेटत असते, आणि जर लगेचच फुल पडलं ना तर लवकरात लवकर खुशखबरी भेटत असते. म्हणजे इच्छा आपली लगेच पूर्ण होणार असते. माझी पोरगी चकित झाली आणि 2-4 जणी बाकी त्या सुद्धा चकित झाल्या. तुमच्या मुलीला लगेच विश्वास बसला असेल ना स्वामींच्यावर. दुसऱ्या दिवशी लगेच गणपती पण आला ना. तिला मी काढ फोटो बघ म्हणजे गणपती तयार झाला इकडे. फोटो काढल्यात का ताई तुम्ही? छोटे गणपती आम्ही दोघी काढत होतो वाढवत होतो. फक्त निघाला ना पण पूर्ण गणपती तयार सगळं झालं त्याला. एकदम वाटा असते ना ती लावलेली नाही का. स्वामी घ्यायचं स्वामी. भक्तांच्या बरोबरच स्वामी असतात ना ताई. आता ना म्हणलं कवा
नाही मला ती छातीत पण दुखायचं राहिलं बरं का माझं आता. हा हा. एकदम असं काही सुचलं नाही, काय नाही काय नाही. चालेल चालेल. खूप सुंदर अनुभव आहेत आणि लवकरात लवकर खुशखबरी पण भेटणार आहे ताई. हा मग परत तुम्हाला अनुभव शेअर करेन म्हणून म्हणलं तसं सगळंच करावा. पण परत जाऊ द्या. हा हा हा. नाही नाही खूप छान. आणि पाहुण्याला खुरपाय रानात आले ना, हा हा. या मालकीनबाई म्हणल्या अहो आमच्या गाया म्हणजे गाभण राहत नाही तर मी काय सांगितलं त्यांना, म्हणलं अहो तुम्ही काय करा स्वामींचं तारक मंत्र करा आणि त्यांना पाणी पाजा पाणी टाकून. त्या म्हणल्या ताई तुम्ही यायचं, मी त्यांना हिरवळ सांगतो ना स्वामींचं असं स्वामींचं तसं म्हणजे नाही का हिरवळ. त्या म्हणल्या अहो आणि त्या 3 दिवस आधीच ह्याचा डाउनलोड करून घेतलेला तारक मंत्राचा मंत्र. त्या म्हणल्या म्हणलं झालंय काय काय ना तुम्ही सांगायच्या आधीच मी डाउनलोड करून घेतला. अरे वा वा. घेणार आहे तशी. त्यांना सांगा ना अनुभव ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय चमत्कार असतात ते स्वामींचे. हा मी खुरपीचा निर्भय मोबाईल म्हणते ना त्यांच्या पुढे आम्ही ऐकतो म्हणते होते. एका ताईंनी तर त्यांची म्हैस मला वाटतंय काय महिना 2 महिना झाला असेल बघा, त्या ताईंची तर म्हैस अगदी हातपाय खोडत होती, इतकी मरायला लागली होती पाक. त्यांना तीच सांगत होते. त्या ताईंनी तर स्वामींना म्हणाल्या की स्वामी तुम्ही तर म्हणता ना की अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत, म्हणजे आपल्या तारक मंत्रामध्ये सांगितलंय ना, मग तुम्ही अशक्य करणारे आहात तर मग माझी म्हैस करून दाखवा. म्हणून त्यांनी पळतच घरात गेल्या आणि फक्त विभूती म्हशीच्या कपाळाला लावली आणि श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत तिच्या कपाळावर हात ठेवला. त्या म्हटल्या की आता अशी बी मरणार आहे तशी बी मरणार आहे, पण शेवटचा चान्स म्हणून तर त्या तिथून त्यांचे म्हणजे त्यांना बघवं ना, म्हणजे त्यांना पाहावं ना ती म्हैस, म्हणजे जीभ बाहेर काढली, हातपाय अशी हलवायला लागली, म्हणजे तिचा शेवटचा क्षण होता. डॉक्टरांनी देखील सांगितलं होतं की आता काय नाही. आणि त्या ताईंना म्हणजे पाहावं ना म्हणून त्यांचे मिस्टर म्हणाले की तू जा घरात, तू जास्तच रडते. तर त्या घरात गेल्या आणि 5 मिनिटांनी ती म्हैस आपोआपच शांत झाली आणि चांगली झाली. महत्वाचं म्हणजे ती मेली नाही काही नाही. मी त्यांना ती पण सांगितलं अनुभव की ती बोकडाला तीर्थ करून पाजलं ती वरडत होता. आणि त्यांना तीच सांगितलं म्हणलं अहो तुम्ही करून बघा. त्यांना ज्या म्हणल्या मी अक्कलकोटला गेले असतं म्हणलं नाही अहो म्हणलं मग गेलं म्हणलं जायचे आम्हाला म्हणलं मग स्वामीला तिथूनच आणा तोवर सुपारीची पूजा करा आणि पुन्हा परत तुम्हाला अनुभव आला ना मग म्हणताना खरंच ह्या ताईने मला सांगितलं होतं चांगलं. हा बरोबर आहे. आणि स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जात नाही हे लक्षात ठेवा. म्हणतात तुम्ही सांगितलं मला भारी वाटत आहे अहो तुम्ही सांगा पण मला हीच म्हणलं मला इतकं फ्रेश वाटत आहे की वाट. त्यांना तुमचा गुलाबाच्या फुलाचा अनुभव सांगायचा नव्हता? गुलाबाच्या फुलाला फुलं आलेली. हा ते सांगितलं ना त्यांना. आणि तीर्थ म्हणलं फेकून नका देत जाऊ कशी. ते खूप तीर्थ प्रभावशाली आहे, अमृतासारखं तीर्थ आहे ते, नाश करायचं नाही. मी अहो आमच्या नवरा ना आता उली दारू पितात ना ते लय भेट येतात. एकदा पिले असे आपटले ना डोक्यातून रक्तच निघलं बरं का. आणि त्यांना लय वाटतंय ते म्हणते माझा जीव गुदमारतोय आणि मला काय होतंय असं बेस चेंज होतंय नुसतं. मग बरोबर आहे ना, ते तुमची इच्छा आहे ना, त्यांनी तसं करू नये म्हणून तर स्वामी त्यांना तसं म्हणजे त्रास देत आहेत ना. तसंच होतंय अहो. ते काय होतंय ते लय भेटत पियाला दिलं पाणी ते म्हणतात नको मला चक्कर येते. मग बरोबर आहे ना, तुम्हाला आवडत नाही आणि स्वामींना कसं आहे त्यांच्या भक्तांना त्रास झालेला आवडत नाही ना. पण त्यांना चारपाटा चांगला गडवतोय. आणि मी काय केलं एक फुल मला जाम खोचलं होतं म्हणजे फुलं ह्याचं फुटलं म्हणजे आपलं झेंडूचं. आणि दुपारचं एकटीच घरी होते मी गेलते कामाला. मी म्हणलं फुल पाडणारच नाही का. ते म्हणले मी एकटंच होतो दुपारचा घरी माझ्या फुटच्या नाही का की फुल पडलं. मी म्हणलं फुल कोणी पाडलं. ते म्हणले मी घरात बसलो होतो एकटाच स्वामींकडे बघत आणि एकाच पडलं फुल वरून खाली. अरे बापरे. काहीतरी स्वामींशी मनात ती बोलत असतील ना, काहीतरी पाहत बसले होते म्हणजे काहीतरी त्यांचं संभाषण चाललं असेल, नेमकं त्यावेळेस फुल पडलं. नाही मी म्हणत असते ना स्वामींच्या पाया ती पडत येत रोज पाया फोटोच्या ह्याच्या. मी एवढं काम आहे तरी त्यांना स्वामींना आंघोळ घालते प्रसाद करी काही का होईना करून मांडते त्यांच्या पुढे. तेच तुमची भोळी भाबडी भक्ती स्वामी स्वीकार करतायत ना, त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव येतात सुंदर सुंदर.
एक दिवस पण आहे ना, म्हणजे मी आता कामाला यायच्या आधी काय झालं, माझ्या स्वप्नात स्वामी आलते बरं का. म्हणजे माझ्या स्वप्नात जवळजवळ स्वामी किती 4 वेळा आलेले आहेत पूर्ण. ते 5 वेळा आलेले आहेत. पण त्या दिवशी एक दिवस आले. अक्कलकोटमध्ये नाही का हो, ही जेवण बिवण बनवते तिथं. महाप्रसाद. मी गेलेली तिथं. गेलेली एकदा, पण लय आता 10 वर्ष होत आला असेल. आणि तिथं स्वामी मला ना असे झोपलेले दिसतात, पण लय सुकून गेले स्वामी नाही का. सुकून गेलं. हा, आणि असे लय थकल्यावानी असे झाल्यावानी दिसतात मला पुढं. आणि स्वामींचा हातरून घ्यायचा नाही, म्हणजे झोपलेले, मी ज्या कोपऱ्यात झोपले ते तिथं झोपलेले स्वामी मला दिसते बरं का. आणि मुक्कामाला होतो ना रातभर तिथं. हा, आणि मग ती स्वामी उठून गेल्यानंतर मी तिथं झोपले त्या हातरुणापाशी जाऊन काय. एक दिवस असं मला सपान पडलं, आणि त्या पीरबाबाच्या मंदिरात इतके तेजश्री फोटो दिसायचा ना, बस मला उठलं इतकं रडायला आलं ना. मी म्हणलं मला मेहरची आठवण आली, तर स्वामींनी मला डायरेक्ट माहेराला नेलं. म्हणजे दाखवलं की मी म्हणलं कोणत्या बी रूपात स्वामी, तर पीरबाबा सुद्धा स्वामी, मी पीराला पण मानते. हो ना. प्रत्येकाच्या रूपामध्ये स्वामींची, म्हणजे स्वामींनी रूप विठ्ठलाचं धारण केलेलं आहे, गणपतीचं रूप धारण केलेलं आहे, म्हणजे किती वेगवेगळी रूप, महत्वाचं रूप धारण केलेलं आहे. मी ग्रंथ लय मोठे डाउनलोड करून घेतलेले आहेत ना. मी त्यातला एक एक शब्द समजून घेतला मला ना. बरोबर आहे ना. ऐकणं म्हणजे वाचता यावंच हे महत्वाचं नाही. जरी तुम्ही दुसरी जरी वाचत असली तरी लक्षपूर्वक ऐकलं ना, तरी पण त्याचं फळ भेटतं ताई. त्याच्यामुळे तुम्ही समजून घेताय ना, त्याचं फळ वाचल्याबरोबरच तुम्हाला भेटतंय. आणि मला डाउनलोड करायला येत नव्हते. मी म्हणलं स्वामी पाहून द्या केव्हा अध्याय डाउनलोड, मला तर काही येत नाही तर. पण मला ते आवडत तिथे मी डाउनलोड करायचे. पण मी कोण काय असं बघितलं नव्हतं मला ना. स्वामींनी वाचायला सांगितलं बरं का. ते नाही का बोलतात ना आपले स्वामी ते ह्याच्यावर संदेश इतका येत असे, तू नाही का असं म्हणतात ना, तसे येते. तू किती अध्याय वाच. मी लगेच इकडे बघितलं ना, तर ते अध्याय डाउनलोड झालेलाच आहे. 13वा वाच आणि 11वा वाच, 7वा वाच, ती बरोबर डाउनलोड झालेली. अरे वा, म्हणजे त्यांनी तुम्हाला जे पाहिजे ते डाउनलोड करून घेतलं, स्वतः त्यांनी डाउनलोड केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि पाहतो ना, उठते ना 4 वाजल्यापासून ती ऐकत बसत असते. आता दुसरा अनुभव सांगेन नंतर ना. हो नक्कीच. आणि लवकरात लवकर तुम्हाला सगळ्या बायांना ऐकायला सांगते अनुभव तुमचे, आणि मी इरवळ पण ऐकते. सगळ्या माझ्या कामाला आलेला सगळ्यांना आता म्हाताऱ्या 7-8 जणी केल्यावर मैत्रिणी माझ्या लय व्हायचं नाही, सगळ्यांना नेले एक दिवस मठात. सगळ्यांना मुद्रा करायचा शिकवला. होय, अरे वा. ती पण मुद्रा करीत होत्या. ती खूप छान सेवा आहे ताई. ते मठातला माणूस म्हणला तुम्हाला एवढं कसं काय माहिती बरं. बाकीच्या सगळ्यात म्हणल्या ह्या ज्या ताई मुद्रा करतात तसा बी करू नाही का. त्यात मला दर गुरुवारी फोन करते, ज्या ताई मठात यायचं नाही आज. तुमच्यामुळे बाकीच्यांना पण स्वामी सेवेचं वेड लागलं. खूप छान आहे ना. काय केलं दिवाळीच्या दिवशी ना, असं माझ्या मनात आलं की स्वामींना मी कपडेच आता घेऊन जाते आज. मग मी स्वामींना फेटा नेला आणि ही नेलं मूर्ती गावात पण. तिथं दत्त गुरूंचं पण आहे ना थोडी मूर्ती बारकी छोटी जरा. ते फोटोला एक शाल नेली, स्वामींना भारीतली शाल नेली, एक फेटा नेला, लाडू नेले मोतीचे म्हणजे एकाचे नाही का. आणि हार गजरे नेले. ते त्यातले मठातले माणसं तर लय खुश झाले. म्हणजे आमच्या इथं जरा थोडंसं लय नाही जात, पण कमी सेवेकरी असतील तिथे. आता ही मोबाईलवर ऐकून जास्त, पण आता मला चांगलं वर्ष झालं याचं याड लागलंय नाही काय मोबाईल. मग तुम्ही एवढं स्वामींसाठी करताय म्हटल्यानंतर तुम्हाला पण स्वामी नाही विसरणार ताई. त्यामुळे तुम्हाला जे फुल पडलंय ना, ते लवकरात लवकरच खुशखबरी भेटणार आहे ताई. अहो मी आता महिने झालं मठातून आलेली असते, पण स्वामींचा चेहरा झोपला ना तरी त्या मूर्तीतला ध्यानात येतोय मठातल्या माझ्या. ते तुम्हाला विसरूच देत नाहीत ना. तुम्ही जरी समजा, स्वामींचं कसं आहे की जरी एखादा भक्त विसरायचा प्रयत्न करत असला तरी स्वामी सोडत नाहीत ना आपल्या भक्तांचा हात. आम्ही जिथं कामाला आलो का नाही तिथं मी स्वामींचा फोटो आणलेला बरं का पहिल्या दिवशी. एक पाल आलती
आणि मला रातभर तिथं झोपू द्यायचं नवीन ठिकाणी. तर एक पाल आहे का नाही स्वामींचं फोटो पशी का नाही रातभर तिथे ती पाल बसलेली. मी जेव्हा बघायचे तिच्याकडे तेव्हा ती तिथंच बसलेली. अरे बाबा. काय म्हणलं स्वामी जागेच आहेत आज माझ्यावर स्वामी आलेत आणि आज 5-6 दिवस झालं ती पाल मला अजून दिसली नाही अहो. अरे वा, म्हणजे ती तुमच्या बरोबर होती ना, म्हणजे त्या रूपात तरी होते. हा, आणि मी आता म्हणजे काही पण केलं मांडत आहे स्वामींना. मला काय यावं स्वामींनी इथं माझ्या महाग आल्यावर म्हणजे माझ्या डोक्यावर आशीर्वाद दिल्यावर माझ्या पाठीमागं बघितलं तर स्वामींचा फोटो आपल्या डोक्याच्या मागच. अहो, स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबरच नेहमी असतात. फक्त काहींना जाणवतं आणि काहींना जाणवत नाही, एवढाच फरक असतो ताई. कामाला आले ना ती मालकीन म्हणल्या मी बी बाय आता करीत त्यांना सांगितलं सगळं. म्हणल्या मी अक्कलकोटला गेले ना मी पण काय करते आता एक मूर्ती आणते. म्हणलं अक्कलकोटूनच आणा तर सुपारीची पूजा करा. हा, चालेल चालेल. सुपारी आपली स्वामींच्या स्मरणार्थ, म्हणजे स्वामी आहेत हे सुपारी म्हणजे स्वामीच आहेत असंच समजायचं आणि करायच राहायचं सेवा. बाकी नाही काही जमलं ना, फक्त श्री स्वामी समर्थ जरी म्हटलं ना तरी चालतं. त्याला काही जास्त सेवा करावी असं नाही, फक्त श्रद्धेने मनापासून आपलं स्वामींचं जप करायचं, बाकी काही नाही. स्वामी तर म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल ना तिथे मी असतो. त्यामुळे नाव जरी नुसतं घेतलं ना तरी पण स्वामी त्या भक्तांच्या आसपास असतात ताई. हो, एवढ्या आपल्याला आल्या ना तेवढ्या दूर होत्यात बरं का. पण अगदी कुठून बी मार्ग निघतोय त्याचा. बरोबर आहे. स्वामी आपल्या भक्तांना मग तेच अनुभव आहे ना की आपल्या बरोबर स्वामी आहेत. म्हणजे अडचणी आलेल्या स्वामींना कशा समजतात लगेचच, म्हणजे ते आपल्या बरोबर आहेत म्हणूनच समजतात ना. अहो, मी 2 महिने झाले डॉक्टरच्या गोळ्या खाते, त्यांनी पण माझ्या छातीतलं राहिलं नाही आणि त्या तीर्थाने राहिलं. म्हणजे किती विशेष आहे का नाही. अहो, ते तारक मंत्राचं तीर्थ आहे ना, ते तारक मंत्र म्हणजे तारून नेणारा मंत्र आहे. तो इतका प्रभावशाली मंत्र आहे. कोणतीही तुमची अडचण असू द्या, कोणताही प्रॉब्लेम असला ना, तर तुम्ही घरामध्ये जरी साधी निगेटिव्हिटी जरी तुम्हाला जाणवत असेल तर तरी देखील तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ बनवलं आणि जरी तुम्ही घरामध्ये शिंपडलं किंवा घराच्या आसपास शिंपडलं तरी सुद्धा ते गायब होतं. म्हणजे एवढी ताकद आहे तारक मंत्रामध्ये. आणि आजारी लोकांनी तर 100% तारक मंत्रात तीर्थ घ्यावं, थोडीशी विभूती टाकून. आता तुमचा अनुभव बघा ना, तुम्हाला एवढं डॉक्टरांच्या गोळ्याने राहिलं नाही पण तारक मंत्राच्या तीर्थाने राहिलं. म्हणजे तो घातले तरी पण माझ्या छातीतलं दुखायचंच राहील ना. गोळ्या संपल्यात दुखतंय, गोळ्या दुखतंय. तारक मंत्र म्हणजे साधा सुद्धा नाही तीर्थ ते ताई. प्रत्येक अडचणीवर म्हणजे तारून नेणारा मंत्र आहे तो. हो, आता मला ना चांगलं 7-8 दिवस झालं बरं का. अजून ज्या दिवशी पिले ना त्या दिवसापासून राहिलंच म्हणजे नाही दुखलं माझं. आणि जरी तुम्हाला पुढे अडचण वाटली की बाबा त्रास व्हायला लागला तर आपलं दररोज जरी तारक मंत्राचं तीर्थ करून पिलं तर अगदी उत्तमच आहे ते. माझा तांब्या पण बिंगतोय बरं का, आता रोज बिंगतो, उली बिंगतोय. म्हणजे तिथं आहे. म्हणजे कसं होतं की जेव्हा आपण तारक मंत्र म्हणायला सुरुवात करतो आणि जर असं फिरायला लागला ना तांब्या तर समजून घ्यायचं की स्वामी आपल्या समोर आहेत म्हणून. हा, बिंगतोय माझा तांब्या बिंगतोय. म्हणजे बिंगतोय मी सारखा करते ना तारक मंत्र आता. ते बिंगतोय माझा तांब्या असं, म्हणजे चांगला बिंगतोय हाताने, आपल्याला दिसतो बिंगल्याला. त्याचा व्हिडिओ काढा ना मग आपण त्या, म्हणजे जरी आता नाही झाला तरी पुढच्या अनुभवात तरी आपण शेअर करूया. बरं. चालेल. खूप सुंदर अनुभव आहेत ताई, शेअर करते मी. बरं. चला, श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूपच सुंदर होते. स्वामी जर पाठीशी असतील ना तर असे अशक्य गोष्टी ह्या नक्कीच होत असतात आणि स्वामी शक्ती पाठीशी असल्याचे नेहमी अनुभव स्वामी देत असतात. स्वामींनी एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये चमत्कार केला असेल तर स्वामी नेहमी दाखवून देत असतात की स्वामींची भक्ती केल्यानंतर प्रत्येक भक्तांचे दुःख हे नेहमीच हारले जाणार आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस हे येणार असतात. त्यामुळेच तर स्वामींची सेवा केलेली कधीही वाया जात नाही. त्याचबरोबर स्वामी आपल्या भक्तांना अनुभव तर नक्कीच देत असतात. तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे.
त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिलेले आहेत तेच अनुभव तुम्ही पुढे शेअर करायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.